पुण्यस्मरण मी मागाशी सांगून गेलो, पुण्यस्मरण ज्यांचं होतं ते पुण्य आत्मे असतात, वर्ष श्राद्ध ज्यांचं होतं ते तुम्ही आम्ही असतो. म्हणून ज्यांचं पुण्यस्मरण होतं त्या पुण्यस्मरणासाठी एवढी गर्दी, एवढ्या माता भगिनी, एवढे पुरुष मंडळी, एवढे पाहुणे, अतिशय त्यांच्यावर प्रेम करणारा हा सगळा परिवार, हा सगळा तावळे परिवार, अतिशय सामाजिक, शैक्षणिक आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य नाव असलेला हा परिवार, तावरे परिवारातून जयसिंग भाऊ अतिशय गोड व्यक्तिमत्व, या गावचं भूषण, पिसोरे पुणे गावचं भूषण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराज. कारण पेटी मास्तर भरपूर होतात पण चांगले पेटी मास्तर होत नाहीत. पेटी आम्हालाही वाजवता येते, आमच्या तिथं 6-7 पेटी मास्तर आहेत, अतिशय उत्कृष्ट आहेत. मी पण वाजवतो, इकडे भाऊ पेटीचे साथ करतायत. हार्मोनियम वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही. कधी कधी बोटच वळत नाही, ती बोटे वळण्यासाठी 10 वर्ष जातात आणि मग लोक म्हणतात त्यांना वाजवता आलं नाही. पण आहे का, अतिशय गोड वाजवत होते भाऊ. भजनातही अतिशय, या ठिकाणी मला आल्यानंतर आप्पा सुद्धा भजनात कायम राहायचे. आप्पांना सुद्धा मी भजन म्हणताना पाहिलेलं आहे. शेजारी आप्पा राहतात, त्यांचे बंधू. खूप गोड स्वभाव आहे ह्या मंडळींचा. आणि मला कीर्तनासाठी तत्पराचरण केलं ते आमच्या वडगाव रसाई गावचं भूषण, मिलिटरीमध्ये ज्यांचं आत्ताच मला वाटतं रिटायर झाले रमेश भाऊ, आणि दुसरे त्यांचे साधू डोकले पाहुणे. त्यांना त्या दोघांचंही एवढंच म्हणणं होतं की महाराज तुमचंच कीर्तन होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, कितने भी संकट आएंगे तो फिर हम देखेंगे, क्योंकि हमने भारत माता की निष्ठा से सेवा की है, यहाँ भी हम खाली हाथ आपको जाने नहीं देंगे. इसलिए एकच गीत गातो त्यांच्यासाठी फक्त. हम दिल दिया है जा